नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विकास विभागांतर्गत विकसित महाराष्ट्र 2047 कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने दूध व्यवसाय व पशुपालन व्यवसायात शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी शासनाकडून 2026 या आर्थिक वर्षासाठी नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। या अंतर्गत पशुपालन व्यवसायासाठी राज्य शासन तब्बल 11 लाखापर्यंत अनुदान देत आहे। या योजनेअंतर्गत लाभाच्या स्वरूपानुसार पात्र लाभार्थ्यांना 5 दुधाळ गायी किंवा 5 म्हशी पालनासाठी मिळणार। त्या जनावरांचा विमा, जनावरांच्या शेडसाठी व इतर साधन सामग्रीसाठी आर्थिक मदत अनुदान म्हणून मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रवर्गातील अल्प बहुधारक, अत्यल्प बहुधारक व महिला बचत गट हे लाभार्थी असणार आहे। आता याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे निकष पुढील प्रमाणे: 1 अत्यल्प भूधारक 1 हेक्टरपर्यंत भूधारक, 2 अल्प भूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक, 3 वन हकधारक, 4 महिला बचत गटामधील लाभार्थी। तर अशा उतरत्या क्रमाने या योजनेसाठी लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे। आता यामध्ये वरील सर्व घटकामधील दिव्यांगासाठी 5% व महिलांना 30% आरक्षण असणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांसाठी आवश्यक असणारी पात्रता: 1 तर स्वतःची जमीन किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक। मात्र यामध्ये वन हक्कधारकांना सूट असणार आहे। पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय प्रमाणपत्र आवश्यक किंवा 2 वर्ष दूध व्यवसायाचा अनुभव असावा। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकल्पाची किंमत, म्हणजे शासनाकडून मिळणारी मदत किती, तर पहा, 1 ते 5 गायी किंवा म्हशी प्रति जनावर 1 लाख रुपयाप्रमाणे 5 लाख रुपये व त्या जनावरांचा विमा मिळून रुपये 5,60,180 इतके अनुदान मिळणार। 2 त्या जनावरांना शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार। जनावरांच्या दूध व्यवसायासाठी ज्या साधन सामग्री लागतात त्याच्यामध्ये कडबाकुट्टी यंत्र, फार्मिंग मशीन, खाण्यापिण्याचे भांडे, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर 3 kV पर्यंत व इतर साहित्य मिळून रुपये 2,75,000 रुपयाचे अनुदान। म्हणजे प्रकल्पाची एकूण किंमत म्हणजे लाभार्थ्यांना देण्यात येणारे एकूण अनुदान आहे 11,35,180 रुपये। आता पुढे आहे अनुदानाचे स्वरूप, म्हणजे अनुदान कशा पद्धतीने कोणाला देण्यात येणार आहे। सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% म्हणजे 5,67,000 रुपये, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% म्हणजे 8,51,000 रुपये आर्थिक अनुदान मिळणार आहे। हे अनुदान 2 टप्प्यात देण्यात येणार आहे। हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। हे टप्पे व्यवस्थित समजून घ्या। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणकोणती, ती पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत। हा पॉईंट अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण हे जे कागदपत्रे आहेत तेच या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता देखील आहे। यामध्ये स्वतःच्या नावाचा 7/12 किंवा 5 वर्ष भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा, दुसरं वन हक जमीन धारकासाठी 7/12 वर इतर अधिकारात नोंद किंवा जिल्हाधिकारी यांचे जे प्रमाणपत्र, पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय प्रमाणपत्र, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेत 2 वर्ष दूध घालत असल्याबाबतचे प्रमाणपत्र, दिव्यांग बांधवांसाठी UDID प्रमाणपत्र, बचत गटाच्या लाभार्थ्यांसाठी बचत गटाचे सदस्य प्रमाणपत्र। पुढे अटी व शर्ती, यामध्ये 11 प्रकारच्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत। ह्या एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि व्यवस्थित समजून घेतल्यास ही योजना कशा पद्धतीची आहे याची संपूर्ण माहिती लाभार्थ्यास समजणार आहे। या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने मिळणार आहे हे व्यवस्थितरित्या यामुळे समजून येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची लाभदायी योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे। या योजनेचा नक्की लाभ घ्या।